बोल ना. पायलट, मी सांगते तेवढं काम करायचं असतो. डोंट वरी, आपण मिळून करूयात सगळं. आणि तसंही तू एकटी कसं करणार आहेस सगळं? मी नाही, तू एकट्यानं करायचं. मी सांगते तसं. सुमे यार, तुला एकटीला लोड नको म्हणून मी मदत करत होतो तुला. तू सगळं काम माझ्या एकट्यावरच टाकतेस. तो मला कसं जमणार आहे सगळे स्वयंपाक करणं, कपडे धुणं? आपण मिळून करूयात ना. येडास का पायलट तू? मी कसं तुला बायकांची कामं सांगेन? मग थांब. सुमे, तू कांदा का खिशात ठेवतेस माझ्या? ठेव. हे बघ पायलट, मी काम करत असताना माझ्या आजूबाजूला थांबायचं आणि दर 10-15 मिनिटांना आत यायचं. जुना कांदा फेकून नवीन कांदा कापून खिशात ठेवायचा आणि माझ्या आसपासच राहायचं. कळलं? हो हो, पण का? मी सांगते तेवढं कर. करशील ना बाबा? हो. चल मग काम सुरू करू. माझ्या सासरच्या मंडळींनो, मी काम सुरू केलंय बर का. बाबन्या, सुमी रडती काय रे? आता मनाविरुद्ध काम करायला लागते म्हणले असंच होणार की. लक्ष नका देऊ, सासरी असंच होतं. काय ग? हो. सुमे, कांदा मी कापणार, मग बाकी तू सगळं कर. हा? कांदा तर मी कापून दिला, आता का डोळ्यातलं पाणी? सुरेश भाऊ, सासरी काम करताना असंच होतं. हे साहेब, तुम्ही बसा जावा की बाहेर निवांत जाऊन. नाही नको. सुमी कसं काम करते ते बघायचं. सुमे, तुझ्या डोळ्यात पाणी का ग? कांदा कापलाय का कोणी? कांदा कशाला कोण कापल, सगळी जेवण झाली ती. अरे मग हिच्या डोळ्यात पाणी का? सुरेश भाऊ, ह्यालाच म्हणतात सासरवास.
ही काय सुमे एवढं डोळ्यात पाणी तुझ्या माझे अरे सासूरवास सासरी गेल्या असंच होतं. नाही नाही माझ्या पुरीच डोळ्यात पाणी बघवणारच नाही मला. हे थांब सुमे. अयो बघितलं का सुमीचा सासरवास बघून पायलट साहेबांच्या पण डोळ्यात पाणी आलं. सासुरवास असतो यो बाबा. सासरी दुसऱ्यात काम करायचं लागतं. अव सेवा करायच लागती. प्रत्येक पुरीच्या नशिबात हा भोग असतोच. खाली मान घालून मन मारून आसव गाळीत काम करावंच लागतं रे बाबा. नाही नाही माझ्या सुमीला असला सासरवास झेपणार नाही. मला ती पटणार बी नाही. अरे लगीन झाल्यावर पटवून घ्यायलाच लागतं सूर्या. मला सुमीचं लगीन करायचंच नाही. लगीन कॅन्सल. अरे असं कसं सुरेश लगीन ठरलंय की आता सुपारी पण फुटली आहे. पण अजून झालं नाही आणि आता होणार बी नाही. माझी पोरगी मला जड नाही. काय गरज नाही असल्या ट्रेनिंगची लागण्याची बी. हे बायांनो जावा तुम्ही. अरे सूर्या ऐक. जावा 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 तुम्ही जावा. हा हा जावा चला. सुमे तू बरोबर म्हणतोतीस बघ. लगीन करण्यात काय अर्थ नाही बघ. माझ्या पोरीच्या नशिबात एवढा सासरवास अजिबात नकय. एवढं काम करून तिचा जीव जाईन की. तात्या अहो कामाला कधी घाबरली का आजवर मी? नाही ग माझी बाय. तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघवणार मला. तात्या सुमीच्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही ही जबाबदारी माझी. भावी मिसेस मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात पाणी येऊन कसं झालं? खरंच वय. खरंच. पण प्लीज तुम्ही हे लग्न मोडू नका. तात्या तुम्ही काय बी काळजी करू नका. तुमची मान खाली जाईल असं काय बी करणार नाही मी. सगळ्यांसकट मिळून मिसळून राहीन. तापटपणा करणार नाही. पण असं ठरलं लगीन मोडू नका. तुम्ही दोघं एकमेकाला धरून राहणार आजशीला तर हे लगीन मोडणार नाही. हो तात्या आम्ही कायम एकत्र राहू. आणि एकमेकांना नीट सांभाळून घेऊ. काय पायलट? हो. माझी लेक लय भारी आणि जावाय बी तेवढाच भारी. तरी मला डाऊट होताच. सुमीच्या डोळ्यात पाणी म्हणजे कुठंतरी कांदा कापलाय. कुठंतरी म्हणजे तुझ्या खिशात हाय वय. तुम्ही तू बी या पायलटच्या नात्याने खोटं बोला शिकली का काय? ढवळ्या शेजारी बांधला पावळा आणि वान नाही पण गुण लागला वय. कोटरड्यानो काय गुरुजी बघितलेत का मुहूर्त? अहो ताई मॅडम तुम्ही सांगाल तो मुहूर्त. म्हणजे काय मग तुम्हाला ते ग्रह वगैरे काही बघायचे नाहीत? नाही म्हणजे ते सगळं जे ग्रह वगैरे आहेत की नाही ते सगळं सरळ करण्याचं काम मी करतो. तुम्ही काही काळजी करू नका. हे काय तुम्ही आता ग्रह पण कंट्रोल करायला लागला? गुरुजी हिमालयात जाऊन शिकला नाही? नरसू थांब. गुरुजी लवकरात लवकर कधीचा मुहूर्त काढता येईल तुम्हाला? ताई मॅडम तुम्ही म्हणाला तर परवाचा सुद्धा मुहूर्त आहे. ठीक आहे मग परवा करून टाका लग्न. अनुराधा अगं लग्न आहे ते खरेदी नाही लगेच करून टाकायला. तुम्ही कायम मी बोलते त्याच्या विरोधातच बोलता का? अगं व्यायांचं पण मत घेतलं पाहिजे ना. त्यांची तयारी असणार आहे का एवढ्या लगेच? सगळी तयारी तर आपल्यालाच करायची आहे. आपल्याला एक दमडी घ्यायची गरज नाहीये त्यांच्याकडून. बरोबर आहे ताई तुझं. म्हणजे आपण त्यांचा विचार करायची काही गरजच नाहीये. पण आपण आपला तर विचार केला पाहिजे ना. आपला कसला विचार? अगं विचार म्हणजे एवढ्या 2 दिवसात कशी काय सगळी तयारी करणार ना. म्हणजे मी जीवाचं रान करीन पण 2 दिवसात हे शक्य होईल असं नाही वाटत आहे. म्हणून मी म्हणत होते लग्न थोडक्यात करू आणि पटकन करू. ताई बरोबर आहे तुझं. पण तू हो म्हणालीस म्हणूनच मी समरला शब्द दिला ना की लग्न थाटामाटात करूया. त्यामुळे तो पण खुश झालाय ग. आता थाटामाटात लग्न नाही झालं तर उगाच रुसवा फुगवा नको ना. नाही तर मागच्या वेळेस सारखा घरातनं निघून जायचा.
दोघं नुसती सारख्याला मारकी गाठ पडल्यात. सुमे, तू बी हो पायलट भेटल्यापासून ह्याच्यासारखीच खोटं बोलायला लागलीस. सासुरवास म्हण आणि वरनं डोळ्यात पाणी. दोघं मिळून मला शेंडे लावतात काय? हा, हसू नका. या तालुक्यातल्या वर्ल्ड फेमस आचार्याला शेंडे लावताय. आता तुम्हाला सुट्टी नाही. बबन, या दोघांनी बी शिक्षा होणार. तात्या, अहो असं किती टाइम बसून ठेवणार आहे? शिक्षा तर शिक्षा, काय ते द्या आणि सोडा की आम्हाला. बबन्या, आता तूच सांग, काय शिक्षा करू ह्यासनी? सुरेश, मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात का नाही? मग चुकते ती कवा कवा, आपण सोडून द्यायचं. अरे ह्या फुलांनी लयच आगावपणा केलाय. आता ह्यांना सुट्टी नसती बघ. ह्या तालुक्यातल्या वर्ल्ड फेमस आचार्याची खोडी काढली म्हणजे असंच असतंय बघ. सुरेश, अरे किती वेळा तालुक्यात वर्ल्ड फेमस म्हणणार आहे. अशानं वर्ल्ड मध्ये तुझा तालुका फेमस होयाचा. आणि तुम्ही दोघं पण कान पकडा आणि मिटवा की विषय घेऊ. तात्या, सोडा की. तात्या, परत नाही करणार असं. नाही नाही, शिक्षा काय चुकत नसती तुमची. मग शिक्षा दे तरी एकदाची. तुमची शिक्षा म्हणजे हा, या गणपतीची सगळी जिम्मेदारी तुमची. मंजूर? मंजूर. मग चला उठा आता. बबन्या, तुझ्या गाडीवर मला कारखान्यावर सोड. त्या दोघांच्या नादात डबं पोचवायचं राहत्याल तसंच. सोडतो पण 50 त्याला टाकायला लागल बर का, तर सोडतो. हा धरी, आणि टाक तू तुला 50 त्यात. चल. बघितलंस कसं आहेत माझं तात्या? कडक शिक्षा बी देता येत नाही. असं मऊ काळीज असं माणसाचं. खरंच ग्रेट आहेत तात्या. बर, मला ते गणपतीचं काय काय करतात, कसं करतात, काहीच माहिती नाहीये बरं का. वाटलंच मला, तुझी सगळी जिम्मेदारी मलाच घ्यायला लागणार मग पायलट. सॉरी, म्हणजे मी जबाबदारी घेतो असं म्हटलंय, पण मला खरंच काही माहिती नाहीये ग. तुझ्या आता लोड घेऊ नकस. अरे हे शिक्षण नाहीच आहे, मस्त तयारी करू आपण. मज्जा येईल, बघच तू. ठीक आहे. आता लग्न मोठ्याने करायचं ठरलंय ना, मग वेळ नको का तेवढा? म्हणजे मंडप, स्टेज डेकोरेशन, त्यानंतर साखरपुडा, हळदी समारंभ, मेहंदी समारंभ, याच्यात 2-3 दिवस तरी जाणार ना. मग त्यावर आणखी ठीक आहे, थोडं पुढे घेऊ आपण. पण नरसू, हं? ह्या लग्नामागचा मुख्य उद्देश आहे समोरचं मुख्यमंत्रीपद. लक्षात आहे ना तुझ्या? आणि मुख्यमंत्री पदासाठी मुलीचं नशीब, आणि त्यासाठी लग्न. असं कसं विसरीन ताई मी? अगं तुझ्या स्वप्नांसाठी तर हा आटापिटा चालू आहे ना माझा. मग ठीक आहे. गुरुजी, यापुढचा मुहूर्त कधी आहे? हा, बघतो. मामासाहेब, म्हणजे तुम्हाला तयारीला नक्की किती दिवस लागतील? बघा, साधारण 8 दिवस. ठीक आहे मग गुरुजी, 8 दिवसानंतरचा मुहूर्त बघा. हा, बघतो. हा ताई मॅडम, बरोबर 8 दिवसांनी सकाळी 10:30चा मुहूर्त आहे बघा. ठीक आहे, लागा तयारीला. हो ताई, लगेच तयारीला लागतो. गुरुजी, तुम्ही पण तुमची तयारी सुरू करा. हो, मी सामानाची यादी देतो, तेवढं साहित्य तेवढं गोळा करून ठेवा. ठीक आहे गुरुजी, लग्न होईपर्यंत तुम्ही म्हणाल तसं, लग्न झाल्यावर मी म्हणेन तसं. वा ताई वा, काय डोकं चालतंय तुझं. तुझ्यासारखी तूच ग. लग्न झाल्यावर तुम्ही नाही,
ती म्हणाल तसं. गणपतीची मूर्ती मातीची, त्यात झाडाचं बी आणि घराच्या अंगणातच गणपतीचं विसर्जन करायचं आणि त्यातनं एक झाड उगवणार. हो, म्हणजे नो प्लॅस्टर ऑफ पॅरिस, नो केमिकल कलर्स, नो प्रदूषण. निसर्गही जपला जातो आणि आपलाही फायदा होतो. काय भीमन पाहिलं, तुझी आयडिया पटली बर का मला. हा? काय नाव काय म्हणालस हिचं? इको फ्रेंडली मूर्ती. हा, भारी आहे र. पण माझी आयडिया तुला आवडली हेच जास्त भारी आहे. नाहीतर मला वाटलं आत्ता भांडतेस का काय माझ्याशी. मी काय भांडकुदळ वाटते का रे तुला? तसं नाही ग, पण सुमीला कधी कुठली गोष्ट आवडेल आणि कधी आवडणार नाही काही सांगता येत नाही. जे बराबर आहे ते बराबर पटतं सुमीला. शेवटी मूर्ती नाही, त्या मागची भावना ज्यादा महत्वाची. उगा शायनिंग मारून त्यात तसल्या मूर्त्या आणून तलावात नदी घाण करण्यापेक्षा ही असली मातीची मूर्ती कवा बी चांगली बघ, है ना? चला भडंग घ्या भडंग. खावा भडंग. या आपण सगळे खाऊ. नाही मला नग, मी भात घालतो शिजायला. हा तात्या थांबा, मी करते. थांबा थांबा. नग, तू सकाळपासून लय काम केलंस बाय. त्यात गणपतीची तयारी, तेव्हा जेवणाचं सगळं मी बघणार. झालंय सगळं, आता नुसतं भात राहिलाय बघ. चला मी हात. हा खावा भडंग. भडंग भडंग खावा, खावा भडंग खावा, खावा भडंग भडंग खावा सगळी. हा, बबन तूही दमला असशील ना दिवसभर काम करून. हा, जा ना आराम कर. नाही पण मी दमतोय कशानं? उलट तुमच्याबद्दल दुट्टी असली का नाही, मला आरामच आराम असतो. यावं मग काय ते काम कर. काय करायचं आता? हा, ते दुकानात जाऊन रिबिने आण, सजावटीला पाहिजे. जा. हा हा आणतो आणतो. मी असतो बरोबर भडंग संपू नका बरं का तुम्ही. हुशार आहेस हा तू सुने. का? बबनला बरोबर आयडिया करून बाहेर पाठवलंस तू. मला त्याला कसं बाहेर पाठवायचं ते सुचत नव्हतं. आयडिया कसली? मला खरंच सजावटीला रिबिनी पाहिजे होत्या. अच्छा, मला वाटलं की काय वाटलं? मला वाटलं आपल्याला बोलता यावं म्हणून तू त्याला बाहेर पाठवलंस. मग बबन काय तोंड दाबत होतं का आपल्या दोघांचं? नाही तसं नाही, पण बबन इथे असताना मला नीट बोलता आलं नसतं ना. काय बोलायचं होतं बरं तुला? सांगू? सांग. साडीत खूप सुंदर दिसतेस तू. बघतच राहावं असं वाटतंय. म्हणजे तुझ्या सजावटीत लक्ष नाही म्हण की. हा, तर तू एवढी सुंदर दिसत असताना सजावटीत लक्ष कसं लागेल ना. हा, थांब आता हाडळ बनून येते.